This नसेल तर काही conference हरकत will नाही. now be recorded. त्यामुळे चरक चिकित्सा 15 जर जवळ ठेवलं तर प्रयत्न करा. ठीक आहे, आपण सुरू करूया. सुरुवात करताना थोडंसं आपण आधी ग्रहणी शारीरापासून सुरुवात करूया, म्हणजे मग पुढे ग्रहणी व्याधी आणि ग्रहणी निदान जे आजच्या आपण व्याख्यानामध्ये किंवा आजच्या भागामध्ये आपण ग्रहणी निदानापर्यंतचा सगळा विषय बघूया आणि उद्या त्याची चिकित्सा हा विषय पाहूया. तर ग्रहणी शारीराचा विचार करताना काही जिथे जिथे रेफरन्सेस आलेले आहेत त्यातले काही आपण एक एक बघूया. मी एक एक सूत्र आता मी जी काही जे रेफरन्सेस काढलेले आहेत ते त्याप्रमाणे बघू आणि नंतर प्रत्यक्ष ग्रहणी निदान किंवा ग्रहणी चिकित्सेतला ग्रहणी निदानाचे श्लोक बघायला लागूया. एक अष्टांग संग्रह शारीर स्थानातलं सूत्र आहे. षष्ठी पित्तधरा नाम पक्वामाशय मध्यस्था साही अंतरग्ने हे अधिष्ठान तया आमाशयात पक्वाशयन उन्मुखम अन्नम बलेन विधार्य पित्त तेजसा शोषयति पचति पक्वम च विमुंचति. दोष अधिष्ठिता तु दौर्बल्यात आममेव ततो असौ अन्नस्य ग्रहणात पुनर्ग्रहणी संज्ञा. बलं च तस्याः पित्तम एव अग्नि अभिधानतः धानमतः स अग्नि ना उपस्तब्ध उपबृहितै एक योगक्षेमा शरीरम वर्तयति. या सूत्राचा जर अर्थ पाहिला तर ग्रहणी म्हणजे काय, तर षष्ठी पित्तधरा 6वी पित्तधरा नावाची जी कला आहे ती ग्रहणी नावाची आहे आणि ती पक्व आशय आणि आमाशय याच्यामध्ये राहणारी अशी आहे. साही ती अंतरग्ने हे अधिष्ठानतया आमाशयात पक्वाशय उन्मुखम अन्नम बलेन विधार्य. म्हणजे काय करते तर स्वतःच्या बलानी आमाशयामध्ये आलेले आणि पक्वाशयामध्ये जाणारे म्हणजेच मध्ये पश्चमानाशयामध्ये त्याचं धारण करणं. कशा करता धारण करायचंय तर पचना करता धारण करायचंय. काल आपण क्लेद किंवा अग्नी यांच्या कार्याचा विचार करताना आहार परिणामकर भावामधला अजून एक भावाचा इथे विचार महत्वाचा आहे. उष्मा वायू क्लेदः स्नेहः कालः. तर कालहाचा जो अर्थ आहे तिथे तो पर्याप्तिम अभिनिर्वर्तयती असा आहे. पर्याप्तिम अभिनिर्वर्तयती म्हणजे योग्य काळपर्यंत त्याचं धारण होणं. म्हणजेच इथे पुढे जे आलेलं आहे पित्त तेजसा शोषयती पचती पक्वम च विमुंचती. म्हणजे पित्ताच्या तेजसाच्या साह्याने म्हणजेच पाचक पित्तानी किंवा अग्नीनी त्याचं पचन करून केल्यानंतर विवेचन करून मुंचन करणं. तर हे जे काम आहे हे काम होईपर्यंत योग्य काळपर्यंत आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये अन्नाचं धारण करणं हे ग्रहणीचं किंवा पित्तधरा कलेचं कार्य आहे. दोष अधिष्ठिता तू दौर्बल्यात आमम एव. आता आश्रय हा ग्रहणी आहे आणि आश्रयी हा अग्नी आणि दोष आहेत. त्यामुळे दोषांची विकृती झाली किंवा अग्नीची विकृती झाली तर त्याचा परिणाम स्वरूप आशय पण म्हणजे आश्रय पण बिघडेल आणि त्यावेळेला आमम एव विमुंचती म्हणजे आम स्वरूपातलंच अन्न हे मला वाटे किंवा मलाद्वारे बाहेर पडायला लागेल. ततो असौ अन्नस्य ग्रहणात पुनर्ग्रहणी संज्ञा. म्हणूनच याला अन्नाचं ग्रहण करत असल्यामुळे ग्रहणी अशी संज्ञा आहे. बलं च तस्याः पित्तम एव अग्नि अभिधानमतः स अग्निना उपस्तब्ध उपबृहित एक योगक्षेमा शरीरम वर्तयति. म्हणजेच इथे मगाशी सांगितल्याप्रमाणेच आश्रय हा ग्रहणी आहे, आश्रयी हा अग्नी आहे. त्यामुळे त्या अधिष्ठानाचं पोषण हे तत् आश्रित असलेल्या आश्रयीवरती म्हणजेच अग्नीवरती अवलंबून असल्यामुळे जितकं उत्तम अग्नीचं बल असेल किंवा जितका उत्तम अग्नी कार्यकारी असेल तितकं उत्तम प्रकारे ग्रहणीचं बल धारण होईल आणि ग्रहणीचं पोषण होत राहील. त्यामुळेच ग्रहणीची दृष्टी होताना अग्नीची दृष्टी किंवा अग्नीची दृष्टी झाल्यानंतर ग्रहणीची दृष्टी होईल. आणि हे जर योग्य प्रकारे असले तर एकमेकांना उपगृहण करून योगक्षेमा शरीरम वर्तयति. म्हणजे शरीराचं आरोग्य टिकवून त्याचं वर्तन इथे अनुवर्तन करणं या स्वरूपामध्ये जे तत्त अंशांचं नित्य पोषण करून आयुचं योग्य दर्जाप्रमाणे आयुष्य ठेवत राहणं अशा स्वरूपाचं काम होणार आहे. हे मत अष्टांग संग्रहकारांनी ग्रहणीविषयी केलेलं आहे. सुश्रुत उत्तर तंत्रातलं सूत्र आहे
षष्ठी पित्तधरा नाम या कला परिकीर्तिता पक्वामाशय मध्यस्था गृहिणीसा परिकीर्तिता. याच स्वरूपाच्या म्हणजे वरच्या अष्टांग संग्रहाच्याच मताप्रमाणेच साधारण आलेलं सूत्र आहे. षष्ठी 6वी जी कला आहे ती पित्तधरा आहे आणि ती पक्वाशय आणि आमाशयाच्या मध्ये आहे. दुसरं शरीरातलं जे सूत्र आहे ते परत एकदा धारेती किंवा धारण कर्म गृहिणीचं सांगणारं आहे. षष्ठी पित्तधरा या चतुर्विधम अन्नपानम आमाशयात प्रच्युतम पक्वाशय उपस्थितम धारे. म्हणजे आमाशयातून पुढे आल्यानंतर पक्वाशयात येण्यापूर्वी धारण करणं हे ग्रहणीचं किंवा पित्तधरा कलेचं कार्य आहे. परत एकदा सुश्रुतांनी तेच कार्य सांगून ठेवलेलं आहे. आता हे सांगताना त्याच्या टीकेमध्ये डल्हणांनी सांगितलेलं वर्णन असं आहे की षष्ठी इत्यादी पित्तम अत्रांतर अग्निसंज्ञकम. इथे जे पित्त अपेक्षित आहे ते अग्नी या स्वरूपामध्ये असलेलं पित्त, कारण ते आपण काल बघताना पाहिलं की त्यक्त द्रवत्व असलेलं पित्त आहे. त्यामुळे त्यक्त द्रवत्वानी उष्ण तीक्ष्ण रुक्ष अशा गुणांच्या स्वरूपातलं असलेलं ते पित्त आहे. आमाशयात प्रच्युतम, कफाशयात भ्रष्टम. आमाच्या ठिकाणी कफाचं उदिरण असलेलं प्रथम अवस्थापाकातलं काल आपण उदाहरण बघितलं. त्यामुळे आमाशयात प्रच्युतम म्हणून कफाशयात भ्रष्टम, कफाशयातून पुढे गेलेलं. आणि पक्वाशय परिस्थितम, पक्वाशयामध्ये येण्यापूर्वीच पक्वाशयम अनोपयोपस्थितम म्हणजे पक्वाशयापूर्वी पित्तस्थानम संप्राप्त म्हणजे पित्तस्थानामध्ये असलेलं, ज्याला पर्यायी शब्द पच्चमानाशय असा सुद्धा आपण घेऊ शकतो, ज्यालाच ग्रहणी असा शब्द आहे. पच्चमान परत एकदा वर्तमान काळ धातू साधित विशेषण आहे की जिथे पचन चालू आहे असं असलेलं ठिकाण. धारयती, आता धारयती कशा करता म्हणजे धारण कशा करता हे होतं तर पाकार्थम, तिथे पचन होण्याकरता म्हणून योग्य वेळेपर्यंत धारण करणं अशी ती संज्ञा आहे. आमपक्वाशयांतेषु बस्तौच सुशिरा खलु. आता ते सुशिर शरीरातलाच हा आमपक्वाशयांतेषु काय आहे तर सुशिर स्नायू आहेत. चरकामध्ये सुद्धा या स्वरूपाचं वर्णन आहे. अग्नि अधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणीमतः. अग्नीचं अधिष्ठान स्वरूप आणि अन्नाचं ग्रहण करत असल्यामुळे या अवयवाला ग्रहणी असं म्हणलेलं आहे. आणि नाभे उपरी ही अग्नी बल उपस्तब्ध गृहीता. जे नाभीच्या ऊर्ध्वस्थानी असलेला हा जो अवयव आहे तो अग्नीच्या बलानी उपस्तंभित आणि गृहीत, म्हणजे तो अग्नीलाही बल देतो आणि अग्नीच्या बलामुळे त्याचंही पोषण होत असतं आणि त्याचं पोषण झाल्यामुळे ग्रहणीचं धारण कर्म किंवा ग्रहणीचं बल हे योग्य प्रकारे टिकत असतं. याचं प्राकृत कार्य सांगताना अपक्वम धारयत्यन्नम पक्वम सृजती पार्श्वतः. अपक्व स्वरूपातलं अन्न योग्य वेळेपर्यंत धारण करणं, योग्य वेळेपर्यंत म्हणजेच अग्नीची त्याच्यावरती क्रिया होऊन त्याचं पूर्ण पचन होऊन क्षारकिट्ट विभजन होईपर्यंत त्याचं धारण करणं. आणि पक्वम सृजती पार्श्वतः, आणि पक्व झाल्यानंतर पचन पूर्ण झाल्यानंतर ते पार्श्व भागामध्ये त्याचं सृजन करणं किंवा पुढे ढकलून देणं. आणि दुर्बल अग्निबला ही दुष्टा आमम एव विमुंचती. आणि जर अग्निबल दुर्बल झालं म्हणजे अग्निमांद्य किंवा अग्निविकृती निर्माण झाली तर अग्निविकृती झाल्यामुळे हे दुष्ट होतं, म्हणजेच ग्रहणी दुष्ट होते आणि गृहिणी दुष्ट झाल्यामुळे तू आमम एव विमुंचती, आम स्वरूपातल्याच अन्नाला बाहेर टाकायला सुरुवात करते. समानाच्या कार्याचाही थोडासा इथे विचार करूया, कारण समानाच्या कार्याच्या टीकेमध्ये सुद्धा याला मदती सदृश काही भाग आहे. समानो अग्नि समीपस्थः कोष्ठे चरती सर्वतः अन्नम गृह्णाती पचती विवेचयती च मुंचती. हे सगळ्यांना कार्य माहिती आहे, वाग्भट सूत्रस्थान अध्याय 12 मधलं आहे. याचा अर्थ सांगताना सच अन्नम गृह्णाती इति आमपक्वाशे अपक्वम आमाशय धारयती इति अर्थ. म्हणजे अपक्व असलेलं आमाशयातून ग्रहणीमध्ये धारण करणं, या अन्नम गृह्णाती याच्यामध्ये ग्रहण करणं आणि तिथे योग्य वेळेपर्यंत धारण करणं हे सुद्धा समानाचं कार्य म्हणून सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथपर्यंत आपण साधारणपणे ग्रहणी शारीराचा विचार केलेला आहे की ज्याच्यात प्रायः आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये असलेला अवयव, ज्याला आपल्याला पच्चमानाशय असं म्हणता येऊ शकेल, आणि त्या पच्चमानाशयामध्ये असलेलं अग्नीचं अधिष्ठान आणि अन्नाचं ग्रहण करून योग्य काळपर्यंत धारण करत असल्यामुळे त्याला असलेलं पित्तधरा कला या स्वरूपातलं नाव, आणि अन्नाचं ग्रहण या स्वरूपामध्ये त्याचं ग्रहणी किंवा ग्रहण करण्याच्या कार्यामुळे आलेलं नाम ग्रहणी, अशा स्वरूपामध्ये
ग्रहणीचा विचार आपल्याला करायला पाहिजे. पुढे जाऊया. आता थोडस ग्रहणी निदानाच्या सूत्रांचा विचार करायला लागूया. ग्रहणी निदानाच्या सूत्रांचा विचार करताना एक ग्रहणी रोग लक्षण नावाचं 53 सूत्र बघा. अतिसृष्टम विबद्धम वा द्रवम तत् उपदिश्यते तृष्णा अरोचक वैरस्य प्रसेक तमकान्वितः शूनपादकरः स अस्ति पर्वरुक् छर्दनं ज्वरः लोह आमगंधिस्य तिक्ताम्ल उद्गारस्य जायते. अतिसृष्ट किंवा अतिबद्ध असलेली मलप्रवृत्ती. आता अतिसृष्ट किंवा अतिबद्ध याच्यामध्ये मुहुर्मुहू अतिसृष्ट किंवा मुहुर्मुहू अतिबद्ध अशा स्वरूपाची असते. सूत्रामध्ये आपण वाचताना कधी कधी असा गोंधळ होऊ शकतो की अतिसृष्टम अतिबद्धम मध्ये द्रवमल प्रवृत्ती नंतर मलावरोध पुन्हा द्रवमल प्रवृत्ती पुन्हा मलावरोध अशा स्वरूपाची जी लक्षणं आहेत तर ती कधी कधी किंबहुना बऱ्याच वेळेला अशा स्वरूपात असतात की काही सलग काळापर्यंत द्रवम 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 अशी अवस्था, पुढे काही काळपर्यंत बद्धम 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 अशी अवस्था, पुन्हा काही काळपर्यंत द्रवम 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 अशी अवस्था, पुन्हा काही काळपर्यंत बद्धम बद्धम अशी अवस्था. त्यामुळे अगदी एकाच दिवसामध्ये द्रवम आणि बद्धम किंवा एका वेगापाठोपाठच्या वेगांमध्ये द्रवम आणि बद्धम अशी अवस्था न दिसता सलग काही काळपर्यंत द्रवम द्रवम अशा स्वरूपाची अवस्था किंवा अतिसृष्टम अशी अवस्था आणि पुढे काही काळपर्यंत अतिबद्धम अशी अवस्था अशा स्वरूपामध्ये मलाचं स्वरूप असतं. त्याचं कारण आपण पुढे एक एक प्रकारानुसारची संप्राप्ती बघताना बघूया की हे नक्की असं स्वरूपामध्ये का मलप्रवर्तन असतं. त्याच्या बरोबर जी दिसणारी लक्षणं आहेत त्याच्यात तृष्णा अरोचक वैरस्य प्रसेक तमकान्विता. तृष्णा स्वाभाविकपणे इथे आम आहे आणि आमातून उत्पन्न होणारी आमज तृष्णा या स्वरूपामध्ये लक्षण आहे. अरोचक आहाराचं पचन होत नाही, आहाराचं पचन न झाल्यामुळे अरुची हे लक्षण निर्माण होणार आहे. वैरस्य वैरस्य याच्यात ज्या प्रकारच्या दोषांनी दुष्ट होऊन ग्रहणी दुष्ट झालेली असेल त्यानुसारच्या दोषाची वृद्धी दिसेल, त्यांनी झालेली अग्निदृष्टी असेल आणि तशा स्वरूपाचं वीरसता किंवा तशा स्वरूपाचं वैरस्यत्व. हास्य वैरस्य असा या शब्दाचा ज्यावेळेला आपण अर्थ काढतो त्यावेळेला वेगवेगळ्या स्वरूपाची रसांचे काय रस निर्माण होणे असं असू शकतं. त्यामुळे त्या स्वरूपाचा विचार आपल्याला करायला पाहिजे. तमकान्वित म्हणजे तमक किंवा डोळ्या स्वरूप समोर अंधार येणे. आता इथे ग्रहणीमुळे निर्माण होणारा बलक्षय आणि त्या बलक्षयातून निर्माण होणारं तमक या स्वरूपाचं लक्षण. शून पादकरः पायांना आणि हाताला येणारी सूज किंवा शोथ. आता इथे हा जो शोथ निर्माण होणारा आहे हा ग्रहणी आणि त्याच्यातून असलेला अपाचित रस आणि अपाचित रसामुळे निर्माण होणारा आहे. स अस्थि पर्वरुक अस्थि आणि पर्वसंधींमध्ये रुजा. मुख्यतः ग्रहणी दृष्टी त्याच्यातून होणाऱ्या आहार रसाची दृष्टी त्याच्यामुळे रसधातू दृष्टीने उत्तरोत्तर ज्या वेळेला ही संप्राप्ती होत जाईल त्यावेळेला उत्तरोत्तर धातूंचं योग्य प्रकारचं पोषण न झाल्यामुळे अस्थि धातूपर्यंत किंवा मज्जा धातूपर्यंत हे लक्षणं जाऊन अस्थि पर्वरुक सारखी लक्षणं निर्माण होतात. छर्दनम आम आणि आमाचं प्रवर्तन सुरू झाल्यानंतर छर्दन हे लक्षण. ज्वर हाच आम रसगत झाल्यामुळे ज्वरासारखं लक्षण. लोह आमगंधीस्त तिक्ताम्लस्य उद्गारस्य. आता इथे जे उद्गार किंवा लोहगंधी किंवा आमगंधी आणि तिक्ताम्ल उद्गार आहेत. पुन्हा एकदा द्वितीयावस्था भाग किंवा ग्रहणीच्या ठिकाणी होणारी पचनाची दृष्टी आणि त्याच्यामुळे अन्नाला आलेलं विदग्धत्व किंवा विदाह स्वरूप आणि त्या विदग्धत्वाबरोबर असलेलं आम या दोन्ही गोष्टींमुळे लोहगंधित्व किंवा आमगंधित्व आणि तिक्त आम्ल उद्गार अशा स्वरूपामध्ये हे लक्षणं दिसणार आहेत. याच्या पुढे जाऊया आता. एकेका दोषानुसारच्या ग्रहणीचे हेतू आणि संप्राप्ती बघूया. बऱ्याच वेळेला हेतूंचा विचार करताना माझा असा अनुभव आहे की ग्रंथकारांच्या हेतूंच्या यादीमध्ये बरेचसे हेतू बऱ्याचशा व्याधींमध्ये आढळतात. त्यावेळेला थोडंसं असं लक्षात घ्यायला लागतं की दोष हेतूंबरोबर व्याधी हेतू पण कुठले आहेत का आणि ज्यामुळे हा व्याधीच होण्याची शक्यता अधिक निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथे विचार करताना जसे वातज पित्तज कफज ग्रहणीच्या प्रकारांमध्ये दोष हेतू असतील
त्याबरोबर प्रत्यक्ष ग्रहणी दृष्टीकर म्हणजेच अग्नी दृष्टीकर की ज्यांनी ग्रहणीच्या स्थानामध्ये दृष्टी होणार आहे, अशा स्वरूपाच्या हेतूंचा पण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तसा विचार करून आपण एकेका दोषामुळे होणाऱ्या ग्रहणीच्या संप्राप्तीचा विचार करूया. श्लोक क्रमांक 59 पासून आता आपण बघूया. कटुतिक्त कषाय अतिरुक्ष शीतल भोजनैः प्रमित अनशन अत्यध्व वेग निग्रह मैथुनैः. हे सगळे वातप्रकोपक हेतू या स्वरूपामध्ये इथे आलेले आहेत. आता कटुतिक्त कषाय रसानी होणारा वातप्रकोप, अतिरुक्ष किंवा अतिशीत भोजनाने होणारा वातप्रकोप आणि प्रमित अनशन यांनी होणारा वातप्रकोप. इथे जर नक्की विचार केला तर पहिले जे हे सगळे हेतू आहेत, जे कटुतिक्त कषाय रस, रुक्ष शीतल भोजन आणि प्रमित अशन आणि अनशन हे मुख्यतः वातप्रकोप करण्याबरोबरच अग्निदृष्टी किंवा ग्रहणी दृष्टीलाही कारणीभूत असलेले हेतू आहेत. प्रमिताशन म्हणजे कमी खाणं आणि अनशन म्हणजे अजिबात न खाणं. तर या दोन्हीमुळे वातातलं रुक्ष वाढण्याची शक्यता आहे आणि ते रुक्षता वाढून ग्रहणीला दूषित करून ग्रहणीची दृष्टी करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर वातज ग्रहणीमध्ये होणार आहे. याच्यामुळे कशा स्वरूपामध्ये होतं, इतर पुढच्या हेतूंमध्ये अत्यध्व, वेग निग्रह आणि मैथुन असे हेतू आलेले आहेत. तर अत्यध्व यांनी होणारा वातप्रकोप, त्याच्यामुळे होणाऱ्या वाताच्या गतीमध्ये वैषम्य, वेग निग्रह याच्यातून होणारा अपानाच्या वेगाचा अवरोध किंवा प्रायः जर पुरीश अधोवात यांच्या वेगाचा निग्रह केला तर त्याच्यातून अपानाची दृष्टी आणि अपान प्रतिलोम होऊन होणारा समानावर्ती आघात, त्याच्यामुळे तिथला होणारा वातप्रकोप. आणि जर क्षुधा वेगाचा निग्रह झाला किंवा तृष्णा वेगाचा निग्रह झाला तर अग्निस्थान किंवा जिथे आहार येणार आहे तिथलेच स्थान वैगुण्य आणि तिथे होणारा वातप्रकोप या गोष्टींचा समावेश आहे किंवा याचा विचार करणं गरजेचं आहे. मैथुनही, मैथुनामधून अत्यधिक शुक्रक्षय आणि त्याच्यातून पुन्हा होणारा वातप्रकोप या स्वरूपामधला वातप्रकोपाचा विचार होईल. याच्यामुळे कुपित झालेला वायू मंदम अग्निम संच्छाद्य मारुतः, जे वातानी आवरण करून किंवा वातानी अग्नीवरती आच्छादन निर्माण करून अग्नीला मंद करण्याचं काम करणार आहे किंवा अग्नी वैषम्य किंवा अग्निदृष्टी करण्याचं काम करणार आहे. इथे थोडंसं मुद्दाम संच्छाद्य हा शब्द आलेला आहे. पुढे जे पित्तात आणि कफात असतील, पित्तामध्ये पित्ताच्या द्रवत्वामुळे येणारं किंवा कफामध्ये संपूर्णपणे अग्निविरोधी असलेल्या गुणांमुळे येणारं. आता इथे एक उदाहरण थोडंसं असं घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला आपण बाहेरच्या कुठेतरी अग्नी पेटवलेला असतो त्यावेळेला तो अल्प ह्याच्यात असेल आणि वारा अधिक जोरात असेल आणि बाजूला त्याला अग्नीला मिळणारं इंधन नसेल तर तो लवकर विझतो. म्हणजेच अग्नी आहे आणि त्याला इंधन आहे आणि जर वारा आला तर त्याला मदत करणार आहे, पण तसं नसेल तर अग्नी लवकर म्हणजे आच्छादन होऊन वाताचं त्याच्यावरती आच्छादन होऊन अग्निमंद होण्याचं लक्षण आहे. त्या स्वरूपामध्ये इथे संप्राप्ती घडते आणि त्यामुळे येणारं अग्निवैषम्य आहे. ते आल्यामुळे तस्य अन्नम पच्यते दुःखम. आता ह्याच्यामुळे घडणारी गोष्ट काय होते तर दुःखानी अन्नपचन होतं, म्हणजेच अन्नपचन नीट होत नाही आणि शुक्त पाकम म्हणजे त्याला विदग्धत्व प्राप्त होतं, शुक्त पाक त्याचा होता आणि खरांगत्व स्वाभाविकपणे त्यातल्या असलेल्या वृक्ष गुणामुळे खरपाकासारख्याकडे सुद्धा ते जाऊन सगळ्या अंगाला खरत्व किंवा वृक्षत्व निर्माण होतं. आता पुढची जी एक एक लक्षणं आहेत ती सगळी वाताच्यामुळे होणाऱ्या अग्निमंद्यातून निर्माण होणारी ग्रहणी दृष्टीतली लक्षणं आहेत. कंठास्य शोषः क्षुतृष्णाम तिमिरम कर्णयोः स्वनाः. कंठ आणि आस्य शोष वृक्षतेतून निर्माण होणारी लक्षणं आहेत. नंतर क्षुतृष्णा वैषम्य, तिमिर डोळ्यासमोर अंधार येणे, कर्णयोः स्वनाः कानामध्ये आवाज येणे. मला एक या कर्णयोः स्वनावरून एक केस मध्ये आठवते की एक रुग्ण आला होता आणि डॉक्टर खूप लोकांकडे औषध घेऊन झालंय कर्णयोः स्वनाः या लक्षणाकरता आणि मग ENT स्पेशालिस्ट झालेले होते सगळ्या प्रकारचे. मग ENT स्पेशालिस्टच्या चिकित्सेने उपशय मिळाला नाही म्हणून कोणीतरी सांगितलं या कुठल्या तरी एंडोक्राईन रिलेटेड तुमची दृष्टी असेल म्हणून एंडोक्रायनॉलॉजिस्ट झालेले होते. आणि मग माझ्याकडे ज्यावेळेला रुग्ण आला त्यावेळेला तपासल्यानंतर लक्षात आलं की शुक्त पाकं खरांगता होती आणि
भुक्ते जिर्यतीचं म्हणजे जीर्णे जिर्यतीचं आत्मानं भुक्ते स्वास्थ्यम उपैतीचं असं स्वरूपाचं लक्षण होतं. त्यामुळे वातज ग्रहणीचा विचार करून त्याच्यामध्ये निदान केलं आणि कर्णयो स्वनाचा संबंध हा वातज ग्रहणीतलं लक्षण असल्या स्वरूपात त्या रुग्णामध्ये दिसलं. आणि वातज ग्रहणी करताची चिकित्सा केल्यानंतर पाचन अनुलोमन अशा स्वरूपाचं केल्यानंतर त्याचं लक्षण बऱ्यापैकी कमी पण झालेलं होतं. परंतु त्या रुग्णाने नीट फॉलोअप केला नाही आणि आता वातज व्याधी असल्यामुळे स्वाभाविकपणे थोडासा एक वातव्याधीतला मी सिद्धांत वाताच्या म्हणजे इतर कुठल्याही व्याधींच्या वातज प्रकारामध्ये गृहीत धरतो. वातव्याधी सांगताना पूर्वरूपम तू तद्व्यक्तम अपायो लघुता पुन्हा अशा स्वरूपाचं एक लक्षण वातव्याधी चिकित्सेमध्ये आलेलं आहे की पूर्वरूप व्यक्त झाल्यानंतर त्यांचा पूर्णपणे अपाय किंवा पूर्वरूप अवस्थेमध्ये लक्षणांचा पूर्णपणे अपाय किंवा लघुता अशा स्वरूपाची लक्षणं वातव्याधीमध्ये दिसतात. म्हणजेच संधिगत वातासारख्या किंवा वातव्याधींमध्ये रूप या स्वरूपामध्ये सुद्धा ती व्यक्त झालेली असलेली लक्षणं क्वचित स्वरूपात अपाय किंवा क्वचित स्वरूपामध्ये लघुता या स्वरूपामध्ये पण व्यक्त होतात. म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या संधिशूलाच्या रुग्णांचा विचार करा. चिकित्सेनंतर तो रुग्ण काही वेळेला असं सांगतो की हा डॉक्टर तुम्ही दिलेल्या औषधानंतर 2-3 दिवसात मला एकदम गुडघेदुखी थांबली आणि 4 दिवसांनी अचानकच पुन्हा सुरू झाली. तर त्यावेळेला खरं तर पहिल्या लक्षणामध्ये आपल्याला गुडघे दुखणं थांबलेलं आहे यांनी आपण हुरळून जाऊ नये आणि ते खरं तर दुखणं थांबलेलं हा चिकित्सेचा भाग असू शकतो, पण तो व्याधीच्या स्वरूपाचा भाग आहे असं जास्त समजायला पाहिजे की अपाय लघुता पुन्हा सारखं सदृश काहीतरी लक्षण झालेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा तशा स्वरूपाची म्हणजे ज्या वेळेला दुसऱ्या व्याधीत सुद्धा वातज प्रकाराचं आपलं निदान असतं त्यावेळेला थोडासा हा अपायो लघुता हा पुन्हाचा सिद्धांत आपण गृहीत धरावा असं मला वाटतं. त्यामुळे त्या रुग्णामध्ये कर्णयो स्वनः हे लक्षण अचानकपणे बंद व्हायचं आणि अचानकपणे चालू व्हायचं. तर त्यावेळेला त्या रुग्णाला सांगून म्हणजे सांगितलेलं होतं किंवा त्याचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केलेला होता की हे या व्याधीतलं लक्षण आहे आणि त्यामुळे जसं जसं हा व्याधीतून तुम्ही बरे होण्याची शक्यता आहे तसं होत जाल तसं तसं हे लक्षण कमी होत जाईल. म्हणजेच या लक्षणाची फ्रिक्वेन्सी होण्याची कमी होत जायला पाहिजे की आता रोज जर कर्णयो स्वनः होत असेल तर ते 3 दिवसातून एकदा होईल, मग 5 दिवसातून एकदा होईल, मग आठवड्यातून एकदा होईल. त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाईल. अशा स्वरूपामध्ये ते लक्षण बंद होत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे वातजग्रहणीसारख्या रोगांच्या निदानामध्ये आपण विचार करताना ती लक्षणं पुन्हा पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे आणि पुन्हा पुन्हा उद्भवण्याची फ्रिक्वेन्सी कमी कमी होत असेल तर आपली चिकित्सा योग्य मार्गावर आहे असा विचार करणं आपण गरजेचं आहे. त्यामुळे कर्णयो स्वनः या स्वरूपाचं एक लक्षण असतं. पार्श्व उरु वंक्षण ग्रीवा रुजो अभीक्षणम. अभीक्षणम म्हणजे वारंवार, पार्श्व प्रदेशी रुजा, उरु प्रदेशी रुजा, वंक्षण प्रदेशी रुजा, ग्रीवा प्रदेशी रुजा. आता वाताचं समानाच्या स्थानामध्ये असलेली विकृती आणि त्याच्यावरती अपान आणि प्राण यांचा असलेल्या गतीचा असलेला अवरोध, त्यामुळे त्याचं जे काय आपण म्हणूया प्रेशर या स्वरूपात वेगवेगळ्या दिशांना हे गतीतून निर्माण होणारं या वेगवेगळ्या स्वरूपाच्या रुजा आहेत. त्यानंतर विसूचिका. आता विसूचिकाचा जर अर्थ आपण नीट बघितला तर सूचिवत वेदना असताना वारंवार द्रवमल प्रवृत्ती अशा स्वरूपामध्ये. आता ज्या वेळेला विसूचिका आणि ग्रहणी वातज ग्रहणी असा ज्या वेळेला आपल्याला व्यवच्छेद करावा लागेल त्यावेळेला विसूचिका हे आशुकारी निर्माण होणारं लक्षण आहे आणि आम स्वरूपात द्रवम अवस्था अशी वारंवार येऊन शीघ्र दौर्बल्य येण्याची शक्यता आहे. त्याच ऐवजी ज्या वेळेला ग्रहणी याच्यामध्ये विसूचिका हे लक्षण असेल त्यावेळेला ज्या वेळेला द्रवम ही अवस्था असेल त्यावेळेला सूची इव सदृश उदरप्रदेशी वेदना निर्माण होऊन ते द्रवम मलप्रवृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला ते विसूचिका या स्वरूपामधलं लक्षण या स्वरूपामध्ये गृहीत धरावा ना की व्याधी या स्वरूपामध्ये. पुढे आलेलं लक्षण आहे हृदपीडा, कार्शम. आता हेच वातज ग्रहणीचं स्वरूप असंच चिरकाळपर्यंत, मुळात ग्रहणी हा व्याधीच चिरकालीन आहे, अशुकारी नाही. जे अतिसार आणि ग्रहणीचा मुख्यतः फरक करताना बऱ्याच वेळेला किंवा ग्रहणी आणि अतिसारात फरक कसा करता येईल तर अतिसार हा अशुकारी व्याधी आहे आणि अशु गलक्षय मृत्यूपर्यंत नेऊ शकणारा पण व्याधी आहे आणि ग्रहणी मात्र चिरकालीन व्याधी आहे. हळूहळू संप्राप्ती घडत जाऊन ग्रहणी दुष्ट होत जाऊन चिरकालीन लक्षणं अशा स्वरूपामध्ये व्यक्त होणारा हा व्याधी आहे.
त्यामुळे या स्वरूपात त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते आहे दौर्बल्य. ग्रहणी दृष्टीमुळेच आहार रसाचं नीट पोषण नाही, त्यामुळे उत्तरोत्तर धातूंचं पोषण नाही, त्यामुळे येणारं दौर्बल्य. वैरस्य, आता इथे वातज रसांचा असणारं वैरस्य हा विषय महत्वाचा आहे, की कषाय रसता किंवा तिक्त रसता अशा स्वरूपामध्ये वैरस्य असायची शक्यता आहे. परिकीर्तिका, म्हणजे गुदप्रदेशी कर्तनवत वेदना, ज्या वेळेला बद्धम 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 अशी अवस्था असते त्यावेळेला अधिक प्रमाणात प्रवाहन करायला लागल्यामुळे परिकर्तिकेसारखी लक्षणं निर्माण होतात. नंतर एक वेगळं पुढचं लक्षण दिसून येणारं ह्याच्यात आहे गृध्री सर्व रसानांच. गृध्री सर्व रसानांच एकाच वेळेला सर्व रसायन इच्छा निर्माण होणं. मना ಕೊಂಡೋತಕ ಬಂದಾಗಲ್ಲ ಒಬ್ಬರು जरी ಹೊರಗೆ ಬಂದ್ರೆ खलासायचं. एकाच वेळेला सर्व रसांची इच्छा निर्माण होणं. आता ही जी इच्छा निर्माण होते ती खरं तर वातानी मध्येच थोड्या काळामध्ये अग्निप्रज्वलन सारखं केल्यामुळे काहीतरी सेवन करण्याची इच्छा निर्माण होते, किंवा जीर्णेजिर्यतीचे आत्मानम झाल्यामुळे, म्हणजे अन्न पचत असताना किंवा अन्न पचल्यानंतर आत्मान निर्माण झाल्यामुळे खाण्याची इच्छा निर्माण होते. आणि खाण्याची इच्छा काहीतरी सर्व प्रकारच्या आहाराची इच्छा निर्माण होऊन त्याचं पचन व्हावं किंवा त्यांनी पोषण व्हावं अशा अपेक्षेने निर्माण होत असल्यामुळे सर्व रसांची गृध्री किंवा सगळ्या रसाच्या आहाराच्या सेवनाची इच्छा या स्वरूपाचं लक्षण याच्यामध्ये दिसतं. आणि त्याचबरोबर मात्र तसं असताना सुद्धा मनसा सदनम असतं. म्हणजे सांगताना तर असं सांगितलं जातं की मला खूप छान खावंसं वाटतंय, वेगवेगळ्या चवींचं खावंसं वाटतंय, पण प्रत्यक्ष आहार सेवन करताना मात्र तो अल्प प्रमाणातच जातो. आणि योग्य ग्रहणीच्या पोषणाबरोबर, आता इथे थोडासा ग्रहणी या कलेबरोबर ती पित्तधरा कलेबरोबर मध्यधरा कलेचा विचार करायला पाहिजे, की पित्त जी या पित्तधरा सायमच मध्यधरा आहे. आणि पुन्हा एकदा काही इथे घोटाळा होऊ शकतो किंवा विचार करताना काही जणांचा आक्षेप येऊ शकतो की मज्जा आणि मनाचा खराच काय संबंध आहे, किंवा मज्जा आणि पित्त आणि मज्जा आणि मन अशांचा काय संबंध आहे. तर मज्जाचं जे स्थान आहे ते प्राय मज्जास्थानापैकीच मस्तिष्क किंवा मस्तुलुंग हे एक मज्जेचं स्वरूप आहे, आणि त्याच स्थान मनाचा, अशाने पण याचा विचार करता येईल. आणि मज्जा व स्रोतोत्साहाचे दृष्टी हेतू ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अभिघातात असा एक हेतू आहे, आणि त्यावेळेला मनो अभिघातातूनही मज्जा दृष्टी होते. याचा विचार करून याव मज्जधरा सायो पित्तधरा किंवा याव पित्तधरा सायो मज्जधरा अशा स्वरूपामध्ये मज्जा दृष्टी नंतर होणारी म्हणजे मनाच्या दृष्टीतून होणारी मज्जधरा कला दृष्टी आणि मज्जधरा कलेमुळे पित्तधरा कला दृष्टी अशा स्वरूपामध्ये मनसा सदनम, की मनाला गळून गेल्यासारखं वाटणं, अशा स्वरूपामध्ये लक्षण हे निर्माण होतं. पुढचं लक्षण आहे आता सांगितलं तसं जीर्णे जिर्यतीच्या आत्मानम भुक्ते स्वास्थ्यम उपैतीचं, की पचन होत असताना किंवा पचन पूर्ण झाल्यानंतर आत्मान किंवा उदरामध्ये वातसंचिती प्राय वातज हेतू असल्यामुळे तृतीयावस्थापकामध्ये विष्टब्धा जीर्णाच्या बरोबरीने होणारी लक्षण आहेत, म्हणून आत्मान हे लवकर दिसणारं लक्षण आहे. आणि म्हणूनच आहार घेतल्यानंतर त्या आत्मानाला कशाचा तरी आधार मिळतो, आणि आधार झाल्यामुळे ते भुक्ते स्वास्थ्यम खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये उपशय मिळतो. स वातगुल्म हृदरोग प्लीहाशंकीच मानव. आता ह्याच्यामध्ये पुढची दिसणारी जी लक्षणं आहेत ती वातगुल्म, हृदरोग, प्लीहा वृद्धी याच्या प्रकारची लक्षणा सदृश असलेल्याप्रमाणे हे दिसू शकतात. आता इथे जर आपण वातजगुल्माची लक्षणं बघितलं तर ती वाताची उदरामध्ये होणारी संचिती आणि त्याला आलेलं गुल्म सदृश रूप, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या तोद स्वरूप भेदस्वरूप वेदना, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या मलावरोधासारखी लक्षणं, त्याच्या होणारा अग्निवर्ती परिणामामुळे होणारं अग्निदृष्टी अशा स्वरूपाचा एक शंका येण्याची शक्यता असते. म्हणून वातगुल्माचं लक्षणांचं साधर्म्य असल्या सदृश याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं. पण इथे आपण गृध्री सर्व रसानांचं आणि जीर्णे जिर्यतीच्या आत्मानं भुक्ते स्वास्थ्यम आणि कर्णयोस्वनहा
अशा 3 लक्षणांना जर गृहीत धरलं आणि ही अशी 3 लक्षणं जर डोक्यात ठेवली तर आपल्याला वातज ग्रहणीचं निदान करणं सोपं जातं. कारण वातज गुल्मात अशा स्वरूपाची लक्षणं दिसून येत नाहीत. ही प्रायः वातज ग्रहणीमध्येच दिसून येतात. तसंच हृदरोगाचा विचार करताना दूषयित्वा रसंदोषः विगुणः हृदयं गतः हृदिबाधां प्रकुर्वन्ति अशा स्वरूपातली हृदरोगाची संप्राप्ती आहे. त्यामुळे हृदिबाधां हे जरी इथे दिसणारं लक्षण असलं तरी बाकीची जी सगळी लक्षणं आहेत ती सगळी हृदरोगाशी संबंधित नसून ती वातज ग्रहणीशी संबंधितच असल्यामुळे वातज ग्रहणीचाच आपल्याला निदान म्हणून विचार करायला पाहिजे. आणि प्लीहा शंकीचे मानव याच्यात प्रायः प्लीहा याचा विचार करताना प्लीहा वृद्धीची जर संप्राप्तींचा वेगवेगळ्या संप्राप्तींचा आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर अगदी सोपी किंवा अगदी प्लीहा वृद्धीचं वर्णन जे आलेलं आहे ते मेदसी स्वप्नम कट्याम प्लेन्नो वृद्धी कृशांगता असं अष्टांग-हृदयामध्ये आलेलं आहे की मेदक्षयामध्ये कटी प्रदेशी शून्यता आणि त्यामध्येच दिसणारी प्लीहा वृद्धी अशा स्वरूपात आलेलं ते लक्षण आहे. तर प्लीहा वृद्धीची संप्राप्ती थोडंसं बघायलाचा विचार केला तर चरक सूत्रस्थानामधल्या शोथामध्ये एकदेशीय शोथांचा जिथे विचार आहे तिथे वातः प्लीहानम उद्धूय कुपितो यत्र तिष्ठति शनैः परितुदन पार्श्वम प्लीहा तस्याभिवर्धते अशा प्रकारचं लक्षण आलेलं आहे. जे कुपित झालेला वात हा प्लीहेच्या आश्रयाने जातो आणि प्लीहेच्या आश्रयाने जाऊन प्लीहेचा आकार वाढवतो आणि प्लीहा वृद्धी आणि पार्श्वामध्ये वेदना अशा स्वरूपाचं लक्षण आहे. तर इथे जे त्याच्यामध्ये करण्याकरताचा जो फरक आहे की इथे रक्त व स्रोतसाच्या मूलस्थानाच्या दृष्टीची लक्षणं इथे इतर दिसणार नाहीत किंवा प्लीहा वृद्धीमध्ये रक्त व स्रोतसाच्या दृष्टीची लक्षणं पण दिसून येतात कारण ते रक्त व स्रोतसाचं मूलस्थान हे प्लीहा हे आहे. दुसरं कला शरीरातलाच विचार केला तर मेदोधरा कला आणि रक्तधरा कला यांच्या संबंधातून मेदाचं असलेलं प्लीहामध्ये होणारं आभ्यंतर विमार्ग गमन अशा स्वरूपामध्ये पण आपल्याला प्लीहा वृद्धीचा विचार करता येणार आहे. त्यामुळे तिथे या लक्षणांबरोबरच मेददृष्टी किंवा रक्तदृष्टी अशांचीही इतर लक्षणं दिसतील. त्यामुळे ती लक्षणं याच्यापासून निश्चितच वेगळी सांगणारी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला प्लीहाशंकी म्हणजे प्लीहा वृद्धी हा रोग आहे की काय हा वाटण्याची जी शक्यता आहे ती आपल्याला कमी करता यायला मदत होणार आहे. निदान आपलं वातज ग्रहणी पर्यंतच राहण्याची शक्यता आहे. आता पुढे मुख्यतः याचे मलप्रवर्तनासंदर्भातली जी लक्षणं आहेत ती चिरात दुःखम द्रवम शुष्कम तनु आमम शब्द फेनवत. जे चिरानी किंवा चिरकाळानी होणारी मलप्रवृत्ती किंवा मलप्रवृत्तीला लागणारा काळ अधिक दुःखानी म्हणजे सकष्ट होणारी मलप्रवृत्ती द्रव स्वरूपातली शुष्क स्वरूपातली आणि तनु स्वरूपातली आणि आम आणि शब्द मलप्रवर्तनाच्या वेळेला शब्द अधिक स्वरूपातली. आता इथे द्रवम शुष्कम असं जे शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये द्रवम फेनवत आणि शब्दयुक्त आमयुक्त अशा स्वरूपामध्ये विचार करायला पाहिजे. आणि जी शुष्कम आहे ती ज्यावेळेला बद्धम 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 या अवस्थेमध्ये असणारी मलप्रवृत्ती असेल त्यावेळेला शुष्क ग्रथित स्वरूपातली मलप्रवृत्ती इथे असणार आहे. आता स्वाभाविकपणे वाताच्या अधिक्यामुळे होणारा हा प्रकार असल्यामुळे वातज ग्रहणी या प्रकारामध्ये बद्धम 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 या अवस्थेचा कालावधी अधिक दिसतो आणि तुलनेने द्रवम 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 या अवस्थेचा कालावधी कमी असतो. सलग काही काळपर्यंत बद्धम 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 अशी अवस्था शुष्क ग्रथित असणारी मलप्रवृत्ती उदरामध्ये आत्मानाधिक्य आटोपापर्यंत होणारी लक्षणं दौर्बल्य आणि त्यानंतर अचानकपणे एखाद दिवशी होणारी द्रवम शुष्कम फेनवत सप्रवाहणयुक्त अशा स्वरूपाची मलप्रवृत्ती अशा स्वरूपामध्ये वातज ग्रहणीमध्ये लक्षणं दिसून येतात. आणि पुन्हा पुन्हा सृजेत वर्चः जे वारंवार मलप्रवर्तन वाताच्या गतीच्या मुळे असणारं हे लक्षण आहे. आणि कास श्वास अर्दितो अनिलात. आता हेच याच्यामुळे प्रकुपित झालेला अपान ऊर्ध्वगामी होऊन तो कास श्वास या स्वरूपाची लक्षणं सुद्धा निर्माण करतो. त्यामुळे या अशा प्रकारे संपूर्णपणे वातज ग्रहणीचा आपल्याला विचार करता येणार आहे की अगदी हेतूंमध्ये वात प्रकोपक हेतू त्याच्याबरोबर आहार स्वरूपातले किंवा प्रत्यक्ष ग्रहणी दूषित करणारे हेतू जे वातप्रधान असलेले आहेत. इतर वेगनिग्रह किंवा मैथुन अत्यध्व अशासारखे हेतू याच्यातून आच्छादन स्वरूपात होणारी अग्निदृष्टी
आणि त्यानंतर निर्माण होणारी लक्षणं की ज्यांचा एक एक प्रकारे मी उलगडून सांगण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न वातजग्रहणी संदर्भात आता केलेला आहे. पुढचा जो याच्या पुढे थोडंसं जाऊया पित्तजग्रहणीच्या निदानाकडे. पित्तजग्रहणीचं सूत्र बघायचं झालं तर कटु अजीर्ण विदाही अम्लक्षाराद्यैहि पित्तम उल्बणम अग्निम आप्लावयत हंतिम जलम तप्तम इवानरम सो अजीर्णम नीलपीताभम पीताभस सार्यते द्रवम पूती अम्लोद्गार हृत्कंठ दाह अरुची तृडार्थिता. इथे पुन्हा हेतूंची जी यादी आहे, आता परत याचं सुद्धा क्लासिफिकेशन किंवा याचंही आपल्याला थोडंसं विभाजन दोष वृद्धी करणारे आणि स्थानदुष्टी करणारे आणि अग्निदुष्टी करणारे अशा स्वरूपात पण करायला लागणार आहे. कटु अजीर्ण विदाही अम्ल क्षाराद्यैहि पित्तम उल्बणम. कटु रसाचा अत्यधिक आहार, अजीर्ण आहार म्हणजे अजीर्ण असताना पुन्हा पुन्हा घेतलेला आहार, विदाही आहार, अम्ल रसाचा अधिक प्रमाणात घेतला जाणारा आहार, क्षाराद्यैहि क्षार अधिक प्रमाणात आहारात घेणं, याच्यामुळे वाढलेला पित्तदोष. आता याच्यात सगळ्यात नक्की आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आवडणारे नक्की पदार्थ येतात ते म्हणजे मिसळ, पाणीपुरी अशा स्वरूपात की ज्याच्यामध्ये विदाह, अम्ल, क्षार आणि कटुरस अशा सगळ्यांनी युक्त आहेत, ज्याने पित्त प्रकोप होतो, पित्तातल्या द्रवत्वाचाही प्रकोप होतो, तीक्ष्ण गुणाचाही प्रकोप होतो. अशामुळे वाढलेला जो पित्तदोष आहे, त्याचप्रमाणे ग्रहणी दूषित करू शकणारे किंवा ग्रहणी दुष्टी करणारे सुद्धा हे हेतू आहेत, अग्निदूषित करणारे हेतू आहेत. याच्यामुळे अग्निम आप्लावयत हंतिम. आप्लावयन इथे पित्तातल्या द्रवगुणाच्या वृद्धीमुळे अग्नीवरती पाणी शिंपडल्यावर पाण्याचा जर शिंपडण्यापेक्षा पाणी मारल्यानंतर जसं अग्नी विझेल, म्हणून त्यांनी पुढे उदाहरण दिलंय की जलम तप्तम इवानरम. म्हणजे अग्नी जरी तप्त असला आणि त्याच्यावर गरम पाणी जरी ओतलं तरी गरम पाण्याची मात्रा किंवा त्याचं असलेलं द्रवत्व हे अग्नी विझवायला कारणीभूत ठरतं. त्याप्रमाणे इथे अग्नीचं मांद्य हे पित्तातल्या अतिरिक्त द्रवगुणामुळे होणार आहे आणि त्या द्रवगुणामुळे अग्निमंद होऊन पित्तजग्रहणी किंवा ग्रहणी दृष्टी होऊन पित्तजग्रहणी ही लक्षणं निर्माण होतील. याच्यात कुठली कुठली लक्षणं निर्माण होतील तर पुन्हा सो अजीर्ण, अजीर्ण निर्माण होईल. आता अजीर्णात इथे विशेष करून पित्ताच्या स्थानातलं पित्तज अजीर्णाची जास्त असलेली लक्षणं, तिक्त आम्लोद्गार, उरोदाह अशा स्वरूपाची लक्षणं असलेलं नील पीताभ सार्यते द्रवम. इथे होणारी जी मलप्रवृत्ती आहे ती नीलवर्णाची किंवा पीतवर्णाची आणि द्रव स्वरूपातली मलप्रवृत्ती वारंवार होणारी आहे. त्याच्याबरोबर निर्माण होणारी जी लक्षणं आहेत ती पूती अम्ल उद्गार हृत्कंठदाह अरुचिर तृडार्थिता. पूती अम्ल उद्गार, उद्गार एक तर आम्ल स्वरूपाचे असतील किंवा पूती म्हणजे सडलेल्या कुठल्या तरी याच्या गंधाचे किंवा अशा स्वरूपाचे असतील, कारण त्या आहारात पित्तानी होणारा तो दुर्गंध अर्धवट अपाचित स्वरूपातला तिथे आलेला आहे. हृत्कंठदाह, हृदय आणि कंठ या ठिकाणी दाह हे लक्षण पित्तवृद्धीतून निर्माण होणार आहे. आणि अरुची पुन्हा अजीर्ण किंवा आम असल्यामुळे निर्माण होणारं लक्षण आहे. त्रुट आमज तृष्णा दिसणार आहे. अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होतील. आता ह्याचा विचार केल्यानंतर परत मनात एक नक्की शंका येते की इथे आम्लपित्ताचा विचार करावा का आणि आम्लपित्तापासून पित्तजग्रहणीला व्यवच्छेद कसा करता येईल. तर चरकांनी आम्लपित्ताचं स्वतंत्र वर्णन व्याधी या स्वरूपात केलेलं नाही, तरी ग्रहणीच्याच याच सूत्रांच्या आधी जिथे थोडंसं अजीर्णाचं वर्णन केलेलं आहे तिथेच पित्तज अजीर्ण सांगताना किंवा अजीर्णातल्या पित्ताची लक्षणं सांगताना आम्लपित्ताचा विचार सांगून ठेवलेला आहे. स्वतंत्रपणे आम्लपित्ताचा विचार माधव निदानकरांनी केलेला आहे. त्यांनी इथे चरकात याच अध्यायामध्ये आम्लपित्ताचा विचार केलाय. तर त्याच्या पेक्षा वेगळं या स्वरूपातलं इथे दिसणारं लक्षण आहे की ऊर्ध्वग आम्लपित्ताचा तर विचार ग्रहणीपेक्षा करता येणं सोपं आहे, कारण ग्रहणीमध्ये मुहुर्बद्ध मुहुर द्रोम 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 अशा स्वरूपाची मलप्रवृत्ती असेल. ऊर्ध्वग आम्लपित्तामध्ये छर्दनोत्तर उपशयासारखं लक्षण असेल. इथे सुद्धा ग्रहणीमध्ये पित्ताच्या आधिक्यामुळे उत्क्लेश निर्माण होऊन छर्दी निर्माण झाली तरी सुद्धा
उपशयासारखं लक्षण दिसणार नाही आणि मुहुर्द्रवम मुहुर्बद्धम सारखी लक्षणं निर्माण होणारच आहेत. ह्या आम्लपित्ताच्या म्हणजे आम्लपित्तापेक्षा ग्रहणीचा किंवा आम्लपित्त आणि पित्तज ग्रहणी याच्यामध्ये व्यवच्छेद आपल्याला करता येणार आहे. आणि जर अधोग आम्लपित्त असेल तर मात्र याच्यात थोडासा अशा स्वरूपाचा वेगळा विचार करायला लागतो की जसं ऊर्ध्वग आम्लपित्तामध्ये छर्दनोत्तर उपशय हे लक्षण दिसणार आहे, तसंच अधोग आम्लपित्तामध्ये मलप्रवर्तनोत्तर उपशय अशा स्वरूपाचं लक्षण दिसून येईल, जे इथे पित्तज ग्रहणीमध्ये मात्र मलप्रवर्तनोत्तर उपशय दिसणार नाही आणि मलप्रवर्तनानंतर वारंवार द्रवम मलप्रवर्तन झाल्यानंतर दौर्बल्य अशा स्वरूपाचीच लक्षण निर्माण होतील. त्यामुळे हा मुख्यतः आम्लपित्त आणि पित्तज ग्रहणी यामध्ये करण्यात येणारा व्यवच्छेद आहे किंवा या दोन्हीमध्ये करता येऊ शकणारा फरक आहे. याच्या आधारानेच आपण पित्तज ग्रहणी आणि आम्लपित्तामध्ये फरक करू शकतो. जसं मी वातज ग्रहणीमध्ये सांगितलं की अधिक काळपर्यंत बद्धम मलप्रवृत्ती आणि अल्प काळपर्यंत काळामध्ये द्रवमल प्रवर्तन किंवा तशा अवस्था, तसं इथे मात्र अधिक काळपर्यंत द्रवम अशा स्वरूपातली अवस्था आणि तुलनेने कमी अवस्था अशा स्वरूपामध्ये पित्तज ग्रहणीमध्ये लक्षणं दिसणार आहेत की द्रवमच्या अवस्थेचा काळ अधिक, बद्धमचा कमी, पुन्हा द्रवमचा अधिक, बद्धमचा कमी. पुढच्या प्रकाराकडे जाऊया, कफज ग्रहणी. कफज ग्रहणीच्या हेतूंचाही आपल्याला परत तशाच प्रकारे विचार करायचा आहे. गुरु अतिस्निग्ध शीतादी भोजनात अतिभोजनात भुक्तमात्रस्य च स्वप्नात हंती अग्निम कुपिताः कफः. इथे जे सरळ आहार जो आलेला आहे तो संपूर्णपणे अग्निविरोधी गुणांचा आलेला आहे. अग्नी जर आपण उष्ण, रुक्ष, तीक्ष्ण, ऊर्ध्वगामी अशा स्वरूपाचा विचार करणार असलो तर गुरु, अतिस्निग्ध, शीत जे प्रायः अग्नीच्या गुणांच्या विरोधी म्हणजे अग्नीच्या लघु गुणाच्या विरोधी असलेलं गुरु, अग्नीच्या रुक्ष गुणाच्या विरोधी असलेला स्निग्ध, अग्नीच्या उष्ण गुणाच्या विरोधी असलेला शीत अशा स्वरूपाचा आहार अधिक मात्रेत घेतल्यानंतर त्याच्याशिवाय अतिभोजनात म्हणजे अधिक प्रमाणात भोजन घेतल्याने अग्निमंद होणार आहे. कारण अग्नीच्या संदर्भात मात्रा पुन्हा अग्निबलापेक्षिणी, जे आहाराची मात्रा कशी असावी तर ती अग्नीच्या बलावरती अवलंबून असावी. त्यामुळे तो व्यक्ती स्वतःच्या अग्नीच्या बलाची अपेक्षा न करता किंवा बलाचा विचार न करता अधिक मात्रेमध्ये आहार घेईल तर त्याला अशा स्वरूपाची लक्षणं निर्माण होतील. आता नक्की स्वतःच्या आहाराच्या स्वतःच्या अग्नीचं परीक्षण करून मात्रा कशी ठरवायची याच्याकरता मात्राशिती अध्यायामध्ये नक्की लक्षणं वर्णन केली आहेत किंवा अष्टांग संग्रहाच्या मात्राशिती अध्यायामध्ये सुद्धा याची खूप सुंदर लक्षणं वर्णन करून ठेवलेली आहेत की आहार घेतल्यानंतर कुक्षीमध्ये पीडन न होणं, नंतर आहार घेतल्यानंतर पोटाला तडस न लागणं किंवा हृदयावरती दडपण आल्यासारखं न वाटणं किंवा सुखाने आपण बोलणं, चालणं इत्यादी सर्व क्रिया आहार घेतल्यानंतर सुद्धा करू शकणं, हे योग्य मात्रेमध्ये आहार घेतल्याची लक्षणं या स्वरूपामध्ये वर्णन केलेली आहेत. जर यातलं काही होत नसेल म्हणजे आपण आहार घेतला आणि आपण उठून चालू शकत नसो किंवा योग्य प्रकारे भाषण करू शकत नसलो किंवा बोलू शकत नसलो किंवा पोटाला तडस लागली अशा स्वरूपाचं लक्षण असेल किंवा हृदयावरती काहीतरी दाब आल्यासारखा किंवा रुच्छुलासारखं लक्षण निर्माण होत असेल तर निश्चित अधिक मात्रेमध्ये आपण आहार घेत आहोत म्हणजे अतिभोजनात सारखं लक्षण निर्माण झालेलं आहे. आता ग्रहणी हा चिरकालीन व्याधी असल्यामुळे एक दिवस अतिभोजनाने ग्रहणी निर्माण होणार नाही, परंतु वारंवार अतिभोजनासारखं लक्षण जर रुग्ण करत असेल तर निश्चित तो अतिभोजन या स्वरूपामध्ये होणारा हेतू आहे. जसं वातज ग्रहणीमध्ये प्रमिताशन आणि अनशन हे जे हेतू आहेत त्याचा सुद्धा वारंवार प्रमिताशन किंवा अनशन अशा स्वरूपामध्ये विचार करायला पाहिजे. कारण एक दिवस कधीतरी उपवास स्वरूप आहे मग त्याचा खरं तर आपल्याला फायदाच होऊन लंघन या स्वरूपामध्ये उपयोग होईल आणि अग्निसंदुक्षण करायलाच मदत होईल. पण वारंवारच अनशन किंवा उपवास या स्वरूपामध्ये रुग्ण करतो आहे
जे काही रुग्ण येतात आणि त्यांना विचारलं की उपवास कधी असतात, फक्त उपवासाच्या आहाराची पण माहिती घेणं गरजेचं आहे. जे उपवासाच्या निमित्ताने अधिक मात्रेमधला इतर आहार असं सुद्धा सेवन करणाऱ्यांची रुग्णांची सवय असते. तसं जर झालं तर तो अतिभोजनात जाईल आणि उपास किंवा उपवासाच्या दिवशी खरोखरच अनशन स्वरूप किंवा अत्यल्प स्वरूप म्हणजे प्रमिताशन स्वरूप जर आहार घेत असले आणि हे वारंवार उपवास असतील, म्हणजे आठवड्यातून 3 वेळेला, 4 वेळा, 2 वेळा असे जर नियमित असतील तर अशातून तो प्रमिताशनासारखा हेतू पण घडत जाणार आहे. त्यामुळे इथे अतिभोजन म्हणजे काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. भुक्त मात्रस्य स्वप्नात जेवण घेतल्या घेतल्या झोपायची सवय. आता बऱ्याच जणांना अशा स्वरूपामध्ये सवय असते की रात्रीचं जेवण झाल्या झाल्या हातावर पाणी टाकायची किंवा हातावर पाणी घ्यायची, हात धुण्याकरताची फक्त हे वेळ की त्याच्यानंतर मी लगेच झोपायला जातो. याचा अर्थ त्याच्यानंतर जो आहार पचनाकरता असणारा कालावधी आहे किंवा आहाराला पचायला जो दिला जाणारा वेळ आहे तो दिला जात नाही. किंबहुना वाताच्या संचरणाला असलेली जागा आणि त्याचं संचरण होऊ दिलं जात नाही आणि त्याच्यातून निर्माण होणारं अजीर्ण आणि तिथून पुढे होणारी ग्रहणी दृष्टी. तसंच अनेक रुग्णांना दुपारीच्या आहारानंतर लगेच झोपण्याची सवय असते, तर त्यांनी सुद्धा हे भुक्त मात्रस्यच्या स्वप्नात अशा स्वरूपाचं लक्षण निर्माण होणार आहे किंवा हा हेतू घडणार आहे असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे थोडंसं प्रश्न विचारताना, रुग्ण परीक्षण करताना आपल्याला नीट विचारायला पाहिजे. बऱ्याच वेळेला याच्याकरताचं स्पष्टीकरण रुग्णांचं असं असतं की आम्ही पहाटे लवकर उठतो म्हणून दुपारी लवकर म्हणजे लगेच झोपतो किंवा आहार घेतल्या घेतल्या झोपतो किंवा रात्री आमच्यात त्राणच उरत नाही. पण तरी सुद्धा त्यांना सांगायला पाहिजे की जर मग तीच झोपायची वेळ असेल तर रात्रीचं आहाराची वेळ अलीकडे आणा आणि आहाराची वेळ अलीकडे आणून थोडा काळ घालवा आणि थोडा काळ घालवल्यानंतर आपण निद्रा घ्यायला हरकत नाही किंवा झोपायला हरकत नाही. अशा स्वरूपाचं आपण त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे किंवा अशा स्वरूपामध्ये काही गोष्टी सांगायला पाहिजे. आता अशा सगळ्या गुणांनी संपूर्णपणे अग्नीच्या विरुद्ध गुणांमुळे प्रकुपित झालेला जो कफ आहे तो अग्निविरोधी गुणांमुळेच अग्नीचं हनन करतो, अग्नीला मंद करतो आणि तस्यान्नम पच्यते दुःखम म्हणजे त्यांचं जे अन्न आहे ते अत्यंत दुःखाने पचतं आणि किंबहुना नीट पचत नाही आणि अजीर्ण आणि मग ग्रहणी दृष्टी आणि विदग्ध आहारामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यामध्ये विशेष करून दिसणारी जी लक्षणं आहेत ते रुल्लास, छर्दी, अरोचकः प्रायः उल्हास आणि छर्दी कफातून दिसणारी लक्षणं आहेत. रुल्लास लालास्राव अधिक असणं, छर्दी प्रत्यक्ष छर्दन, अरोचक. आस्योपदेह हे एक वेगळं लक्षण किंबहुना अगदी निदान करता येण्यासारखं लक्षण यामध्ये दिसतं की मुखाला आतमधून लेप लागल्याप्रमाणे किंवा कुठल्या तरी गोष्ट चिकटून असल्याप्रमाणे रुग्ण वर्णन करतो. माधुर्यम मधुरास्य वैरस्य किंवा मधुराचं आस्योपदेह अशा स्वरूपामध्ये या लक्षणाचा विचार करावा. आणि कास, स्ठीवन, पिनस ही लक्षणं विशेष करून कफाची या स्वरूपात या लक्षणाचा विचार करावा की कफ वृद्ध झाल्यामुळे त्यातून वाताच्या संचरणाला अडथळा निर्माण होऊन होणारा कास, स्ठीवन कफाच्या अधिक संचितीतून त्या फेकण्याचं किंवा प्रवृत्त करण्याची होणारी प्रवृत्ती याच्यातून स्ठीवन आणि पिनस. आता स्ठीवन हे लक्षण आल्यावर मला थोडासा परत प्राण नावाचा वातातला एक प्रकार आठवला की प्राणाची गती काय असं असताना आपण बरेचसे गोंधळात असतो की स्ठीवन क्षवथ उद्गार निश्वासान्न प्रवेशकृत अशी तर प्राणाची कार्य आहे. मग प्राणाची गती नक्की बाहेर आहे का आभ्यंतर आहे अशा स्वरूपाचा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर निश्चितच प्राणाची गती जी आहे ती नक्की आभ्यंतर आहे. निश्वास आणि अन्न प्रवेशकृत ही त्याची मुख्य कार्य आहे. त्यामुळे आभ्यंतर अधोगती मार्गाने जाणारा अशा स्वरूपामध्ये त्याची नैसर्गिक गती आहे. आणि स्ठीवन क्षवथू उद्गार ही त्याची फक्त रिफ्लेक्स ऍक्शन असलेल्या गती आहेत. म्हणजे त्याच्या गतीत अडथळा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी आल्यानंतर किंवा अतिसंचिती झाल्यानंतर ती बाहेर फेकण्याची प्रवृत्ती या स्वरूपामध्ये स्ठीवन, क्षवथू आणि उद्गार अशी निर्माण होणारी गतीतली लक्षणं आहेत. ते जरी कार्य असलं तरी ते रिफ्लेक्स ऍक्शन स्वरूपाचं कार्य आहे. आणि निश्वास अन्न प्रवेशकृत यानी पोषण करणं हे प्राय मुख्य प्राणाचं कार्य आहे. हृदयम मन्यते स्त्यानम उदरम स्तिमितम गुरु. आता हृदय प्रदेशी स्त्यानत्व म्हणजे काहीतरी घट्ट आवरण असल्यासारखं किंवा पैशिल्य असल्यासारखं
कफाचाच उपलेप जसा मुखामध्ये तसा रसामार्फत रस व स्रोतसाचं मूलस्थान असलेल्या हृदयापर्यंत पोचून तिथे हृदयाच्या ठिकाणी असलेलं स्त्यानत्व. आता हेच स्त्यानत्व नक्कीच काही काळपर्यंत राहिलं तर मात्र ग्रहणीतून उपद्रव स्वरूपामध्ये हृदरोगामध्ये रुग्ण जाऊ शकतो. त्यामुळे कफज ग्रहणीचं निदान केल्यानंतर किंवा वातज ग्रहणीचं निदान केल्यानंतर की हृदशंकी जे स्वरूपाची लक्षणं आहेत तर ते काही काळानंतर वातज ग्रहणीचं रूपांतर वातज हृदरोगामध्ये होण्याची शक्यता आहे. तर त्याचा विचार आपल्याला आधीपासून करणं गरजेचं आहे. इथेही तसंच कफज ग्रहणीतून कफज हृदरोगाकडे रुग्ण जाऊ शकणार आहे. त्यामुळे हृदरोगाचा विचार सुद्धा किंवा हृद स्वरूपातल्या लक्षणांचा विचारही इथे आपण करून ठेवायला पाहिजे. स्त्यानम उदरम स्तिमितम गुरु, उदर पण स्तिमित स्तब्ध आणि गुरु म्हणजे कमी हालचाल असलेला आणि गुरु स्वाभाविक कफाचं गौरव शैत्य या गुणांमुळे निर्माण होणारं ही लक्षण आहे. दुष्टो मधुर उद्गार, आहार दुष्ट होऊन उद्गार जे आहेत ते सुद्धा मधुर रसाचे उत्पन्न होणार आहेत. कफाच्याच आधिक्यामुळे ते होईल. सदनम अंग गळून जाणे, कारण पुन्हा आम जो आहे तो आम आहार रसाचं पोषण होऊ देणार नाही आणि आहार रसाचं पोषण पुढच्या धातूंचं पोषण होऊ देणार नाही. त्यामुळे निर्माण होणारं सदन किंवा अंग गळून जाणं. आणि स्त्रीषु अहर्षणम, स्त्रीषु अहर्षणम स्त्री संभोगाची इच्छा निर्माण न होणं. स्वाभाविकपणे येथे एक कफातून निर्माण होणारं गौरव आणि आलस्य हा एक भाव आहे. दुसरा भाव त्याच्यातून येणारा तामस गुण हा दुसरा भाव आहे. आणि तिसरा त्याच्या आमातून होणारा आहार रसात मध्ये येणारा आम आणि उत्तरोत्तर धातूंमधून शुक्र धातूचं योग्य प्रकारे पोषण न होणं. अशा सगळ्या 2-3 प्रकारांच्या मुळे स्त्रीषु अहर्षणम सारखं लक्षण या ठिकाणी निर्माण होणार आहे. मलप्रवर्तन जे आहे ते भिन्न आम श्लेष्म संसृष्टम गुरुहु वर्चः प्रवर्तन. गुरु स्वरूपातलं मलप्रवर्तन भिन्न आम म्हणजे द्रव स्वरूपातलं आम आणि श्लेष्म संसृष्ट, आम संसृष्ट आणि श्लेष्म संसृष्ट. आता आमाची जी लक्षणं आहेत ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की दुर्गंधयुक्त, बहुपिच्छिल, तंतुल, स्त्यान अशा स्वरूपातली असलेल्या आमानी युक्त कफ संसृष्ट असं असलेलं भिन्न स्वरूपातलं मलप्रवर्तन. आता इथे सुद्धा वारंवार भिन्नत्व हे लक्षण दिसून येतं. पित्ता इतकं द्रव मात्राधिक्य याच्यामध्ये नसतं किंवा वाता इतकं तनु स्वरूपातला द्रवमल नसतो, पण इथे बांधीव बऱ्यापैकी पण पिच्छिलयुक्त आणि श्लेष्मयुक्त अशा स्वरूपामध्ये वारंवार मलप्रवर्तन असं लक्षण कफज ग्रहणीमध्ये दिसून येतं. इथे बद्धम-बद्धमची अवस्था पुन्हा कमी प्रमाणात दिसून येते, पण पिच्छिल आम संयुक्त असेच अवस्था वारंवार रुग्णामध्ये दिसून येते. अकृशस्यापि दौर्बल्यम, याच्यात आणखीन एक वेगळं लक्षण दिसून येतं कफज दृष्टीमध्ये की रुग्ण अकृश जरी असला म्हणजेच दिसताना तो मध्यम आकृतीचा किंवा स्थूल अशा स्वरूपामध्ये जरी दिसत असला तरी सुद्धा त्या असलेल्या कफानी धातूंचं चांगल्या प्रकारे पोषण होत नसल्यामुळे, धातूंचं योग्य प्रकारे पोषण होत नसल्यामुळे अकृश असताना सुद्धा रुग्णाला दौर्बल्यत्वच प्राप्त होतं किंवा रुग्ण दुर्बलच असतो. आणि आलस्य हे सुद्धा लक्षण खूप मोठ्या प्रमाणावर यांच्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे आता आपण नीट जर तिन्ही वातज पित्तज कफज ग्रहणींचा साकल्याने इथे एकत्रितपणे विचार करायचा प्रयत्न केला तर वातज ग्रहणीमध्ये द्रवम 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 अशी अवस्था कमी काळ आणि बद्धम 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 रूक्ष स्वरूपातली मलप्रवृत्ती अधिक काळ, द्रवम अवस्थेमध्ये द्रव आणि तनु स्वरूपातली मलप्रवृत्ती, पित्तज ग्रहणीमध्ये वारंवार द्रवम 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 अशा स्वरूपाची अवस्था, पीत नील अशा स्वरूपाचा वर्ण आणि अत्यधिक दुर्गंधी, आणि मलबद्धतेचं बद्धम बद्धम ही अवस्था कमी प्रमाणात, आणि कफज ग्रहणीमध्ये स्निग्ध श्लेष्मयुक्त आमयुक्त अशा स्वरूपाची मलप्रवृत्ती जास्त वेळेला, अशा स्वरूपाची प्रायः मला संदर्भातली लक्षणं दिसून येणार आहेत. ज्या वेळेला तिन्ही दोषांची स्वतंत्रपणे कारण घडतील आणि तिन्ही दोषांची स्वतंत्रपणे कारण घडल्यानंतर
तिन्ही दोष स्वतंत्रपणे प्रकुपित होतील आणि तिन्ही दोष स्वतंत्रपणे प्रकुपित झाल्यानंतर एकत्रित येऊन ग्रहणी दृष्टी करतील, त्यावेळेला सान्निपातिक ग्रहणी असं आपण त्याला म्हणणार आहोत. त्रिदोषांच्या स्वतंत्रपणे प्रकुपित होऊन एकत्र होऊन आलेल्या संप्राप्तीमध्ये. याच्यामध्ये विशेष करून स्वतंत्र लक्षणं फारशी दिसत नाहीत, कारण हे प्रकृती समसमवाय जन्य निर्माण होणारी अवस्था आहे. त्यामुळे ज्या वेळेला सान्निपातिक ग्रहणीची लक्षणं दिसतील त्यावेळेला तिन्ही दोषांची एकत्रितपणे असणारी लक्षणं दिसतील. आता ह्यातल्या तारतम्यानुसार किंवा ह्यातल्या तरतम भावानुसार ज्या दोषाचं आधिक्य अधिक असेल इतरांपेक्षा, त्याच्यानुसारची मलप्रवर्तनातली अवस्था आणि द्रवम द्रवम आणि बद्धम बद्धम अशा स्वरूपातली अवस्था ही बदलत राहील. म्हणजे पित्तदृष्टी किंवा पित्तदोषाचं अधिक्य अधिक प्रमाणात आणि वातकफज दोषांचं अधिक्य तुलनेने कमी प्रमाणात असेल तर द्रवम द्रवम आणि पीतवर्णयुक्त मलप्रवृत्ती अधिक वेळा असेल आणि श्लेष्मयुक्त किंवा वृक्ष किंवा तनु फेनयुक्त मलप्रवर्तन कमी वेळेला, अशा स्वरूपाची लक्षणं यांच्यामध्ये दिसून येतील. त्यामुळे त्या दोषांच्या तरतमतेचा विचार करून त्यांच्यामध्ये येणारी सन्निपाताची अवस्था ही आपल्याला परीक्षण करायला लागेल. तर थोडस याच्यातल्याच आणखीन सामग्रहणी म्हणजे ग्रहणीतली सामावस्था असताना कुठली लक्षणं दिसतील याचा थोडा विचार करूया आणि नंतर चरकांनी किंवा वाग्भटांनी न सांगितलेले पण माधवनिदानकरांनी सांगितलेले 2 प्रकारांचा विचार करूया. सामावस्थेमध्ये असणारी जी लक्षणं आहेत ती विदग्धाहार जर मूर्छित असेल तर सविष्टंभ प्रसेक आरती विदाह अरुची गौरवही अशा स्वरूपाची लक्षणं असतील. म्हणजे मलावरोध उत्पन्न होईल, प्रसेक लालासराव अधिक असेल, आरती म्हणजे सततची असणारी बेचैनी हे एक लक्षण दिसेल, विदाह अरुची आणि गौरवही. आता इथे परत एकदा सामावस्थेचा विचार करताना मलाच्या सामनिरामतेची लक्षणं पण आपण विचार करू शकतो की मल बांधलेला आहे का न बांधलेला आहे, पाण्यामध्ये तरंगणारा आहे का बुडतो आहे, ह्या लक्षणांचा विचार करायलाच लागेल. त्याच्याबरोबर सार्वदेहिक श्रोतरोधासारखी लक्षणं पण सामावस्थेतली दिसत आहेत का त्याचाही विचार करायला लागेल आणि ही सुद्धा लक्षणं विचार करायला लागतील. त्यामुळे या सर्व लक्षणांचा विचार मलाच्या सामनिरामतेच्या वेळेला करायला लागेल. आणखीन एक या मलाच्या सामनिरामावस्थेच्या म्हणजे नुसता पाण्यात बुडतो किंवा तरंगतोला बाधा आणणारं जे एक सूत्र आहे किंवा बाधा आणणारी जी काही लक्षणं आहेत त्याचा थोडा याच्यातच विचार करूया की श्लोक क्रमांक 94 याच्याकरता बघा. मज्जती आमा गुरुत्वात विट पक्त्वा तू अप्लवते जले विना अतिद्रव अतिसंघात अतिशैत्य श्लेष्म प्रदूषणात. जर अधिक प्रमाणातला द्रव असेल, मल असेल, अधिक प्रमाणात मलाचा संघ असेल किंवा ग्रथित मल असेल, अधिक शीत मल असेल आणि अधिक श्लेष्म दूषित मल असेल तर अशा वेळेला ही फक्त मल बुडतोय किंवा पाण्यात बुडतोय किंवा तरंगतोय यांनी परीक्षा पूर्ण होणार नाही. तर या गोष्टी त्याला बाधा आणू शकतात. म्हणजेच अधिक शीत किंवा अधिक श्लेष्म प्रदूषित असेल तर तो क्वचित आम नसताना सुद्धा मल पाण्यात बुडू शकेल. अधिक द्रव असेल तरी सुद्धा तो पाण्यावरती तरंगताना अडचणी येऊ शकेल. अशा स्वरूपामध्ये याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे साम मलाचं परीक्षण करताना किंवा त्यातल्या ग्रहणीतल्या सामतेचं परीक्षण करताना फक्त मलाचं परीक्षण न करता इतरही लक्षणांद्वारे त्यातल्या सामनिरामतेचं परीक्षण करणं गरजेचं आहे. थोडंसं आपण थोडं लवकर पुढे जाऊया कारण वेळेची मर्यादा थोडी लक्षात घेता आपल्याला करायला लागेल. ह्या अवस्था सोडून संग्रहणी नावाचा एक प्रकार माधव निदानकरांनी वर्णन केलेला आहे ज्याच्यामध्ये आंतरकूजन, आलस्य, दौर्बल्य, अंगसदन अशी लक्षणं निर्माण होतात आणि द्रव शीत घन स्निग्ध अशा स्वरूपाचं मलप्रवर्तन होतं आणि कटिप्रदेशी तीव्र वेदना निर्माण होतात. आमम बहुस पैछिल्यम सशब्दम मंदवेदनम. आमयुक्त बहु पिछिलतेने युक्त आणि सशब्द मंदवेदनायुक्त अशा स्वरूपाचं मलप्रवर्तन असतं आणि पक्षात मासात दशाहात वा नित्यम वा अपि अथ मुंचती.
म्हणजे अशा स्वरूपाचा द्रव स्वरूपातला मल किंवा आमयुक्त पैच्छिल्ययुक्त मल हा दर 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 10 दिवसांनी किंवा नित्य अशा स्वरूपामध्ये याचं प्रवर्तन असतं. आता हे जे प्रवर्तन आहे ते थोडक्यात दोषाची दृष्टी किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती रोज किंवा 10 दिवस किंवा 15 दिवस किंवा महिन्याने रिपीट होणार आहे. जेवढी जास्त अधिक दोषांची दृष्टी असेल तेवढी लवकर लवकर ही लक्षणं निर्माण होतील. त्याच प्रकारे हे लक्षण हे जे आहे ते दिवा प्रकोपो भवती रात्रौ शांतीम व्रजेच्चसा, जे ही लक्षणं दिवसा अधिक प्रमाणात असतात आणि रात्री लवकर कमी होतात किंवा शांत होतात. माझ्याकडे काही ग्रहणीचे रुग्ण असे आहेत की आता याचा दोषाच्या नुसारचा प्रकार बघायचा झाला तर आधीच्याच लक्षणांनी युक्त अशा स्वरूपात हे प्रकार दिसतो. पण हे दिवा प्रकोपौ भवतीन रात्रौ शांतीम व्रजेच्चसा याचे नक्की आपल्याला रुग्ण बघायला मिळतात. म्हणजे काही रुग्णांची अशी तक्रार माझ्याकडे नक्की असायची की सर सकाळी उठल्यानंतर काही तास म्हणजे पहिले 3-4 तास हा या स्वरूपाचा त्रास खूप जास्त होतो आणि नंतर आपोआप कमी होतो. तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच या संग्रहणीचा विचार त्या रुग्णांमध्ये करायला पाहिजे. आणि चिरकालीन ही संप्राप्ती आहे आणि दुर्विज्ञेय दुष्चिकित्सा अशा स्वरूपाची आहे. म्हणजे लवकर समजत नाही आणि दुष्चिकित्सा आहे, चिरकालानुबंधी आहे. आता खरं सांगायचं तर ग्रहणीचे सगळेच प्रकार खूप काही सुखसाध्य स्वरूपाचे नाहीत. म्हणजे चिरकालानुबंधी पण आहेत आणि दुष्चिकित्सा पण आहेत. पण तरी सुद्धा वेगळ्या स्वरूपामध्ये दिनप्रकोप भवती रात्रौ शांती याचा आधार घेऊन याला एक वेगळा प्रकार फार तर आपल्याला म्हणता येऊ शकतो. कारण बाकीची सगळी जी लक्षणं आहेत ती थोडीशी वेगवेगळ्या दोषांच्या आधिक्यानुसार त्या त्या दोषाच्या ग्रहणीमध्ये आपल्याला नेता येऊ शकतील किंवा त्यांचा विचार करता येऊ शकेल. आणि सा भवेत आमवातेन संग्रह ग्रहणी मता, म्हणजे प्रायः वातप्रधान दृष्टीतून आमज स्वरूपातल्या ग्रहणीची अवस्था अशा एक स्वरूपातला याचा विचार करता येईल. पण दिनप्रकोप रात्रौ शांती याचा मात्र विचार करायला नक्की हरकत नाही. याच्यानंतर एक दिलेला विषय आहे तो म्हणजे घटी यंत्रग्रहणी, ज्याच्यात स्वतः पार्श्वयोः शूलम गलत जल घटिध्वनी, म्हणजे पार्श्वावरती किंवा कुशीवरती झोपल्यावर किंवा रुग्ण आडवा पडल्यानंतर पार्श्वप्रदेशी शूल आणि घटी यंत्रवत म्हणजे रहाट गाडग्याने आपण पाणी जसं खेचतो विहिरीतून त्याला कर खर अशा स्वरूपाचा जो आवाज येतो तशा स्वरूपाचा आणि पाण्याने भरलेलं किंवा पाणी भरलेलं भांड ओढत होताना जसा स्वरूपाचा आवाज निघेल किंवा घासून असलेला आवाज निघेल अशा स्वरूपाचा आवाज अशा रुग्णांमध्ये निर्माण होतो. आणि हा जो घटियंत्र ग्रहणी हा मात्र जो प्रकार आहे तो माधव निदानकरांनी असाध्य म्हणून वर्णन केलेला आहे. आता इथे परत थोडासा एक असा विचार लक्षात घ्यायला पाहिजे की असाध्यत्व हे लक्षण वेगळं आहे आणि अरिष्टत्व हे लक्षण वेगळं आहे. रिष्ट म्हणजे मृत्यूसूचक लक्षणं आणि असाध्य म्हणजे रोग बरा होणार नाही अशा स्वरूपाची लक्षणं. पुढे याच्यातली मी योगरत्नाकराची अरिष्ट लक्षणं पण घेतलेली आहेत. 2 मिनिटात आपण त्याच्यावर येऊ कारण वेळ खूपच संपत आलेली आहे. थोडासा याच्यातला आता साध्यासाध्यत्वाचा अगदी थोडक्यात विचार करूया. लिंगही असाध्यो ग्रहणी विकारो येही अतिसारो न सिद्धते, म्हणजे अतिसारामध्येच जी जी असाध्यतेची लक्षणं निर्माण किंवा वर्णन केलेली आहेत तशाच स्वरूपामधली लक्षणं जर ग्रहणीमध्ये निर्माण होणार असतील तर तो ग्रहणी व्याधी हा असाध्य स्वरूपातला आहे. आणि त्याचप्रमाणे लहान मुलांमधला जो ग्रहणी व्याधी आहे तो साध्य आहे, तरुणांमधला जो ग्रहणी आहे ते कष्टसाध्य आहे आणि वृद्धांमधले जो ग्रहणी व्याधी आहे तो असाध्य आहे. आता बालकांमधला जो ग्रहणी व्याधी साध्य आहे त्याला कारण कदाचित बालकांमध्ये ज्याप्रमाणे वाढ होती आहे आणि धातूंचं बल वाढत जाते ते धातूंचं बल वाढल्यानंतर ग्रहणीचं पोषण अधिक होऊन तो लवकर साध्य असण्याची शक्यता आहे. युवावस्थेमध्ये सुद्धा जोपर्यंत मध्यबल आहे आणि धातू क्षीण व्हायला लागत नाहीये तोपर्यंत ग्रहणीची धारण क्षमता टिकवून ठेवणं किंवा ग्रहणीला बल देत राहता येणं हे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कष्टसाध्य अशा स्वरूपामध्ये तो व्याधी आहे. आणि वार्धक्यामध्ये मात्र धातुबल लवकरात लवकर कमी होत जाण्यामुळे ग्रहणी हा व्याधी असाध्य आहे. योगरत्नाकरांनी याची अरिष्ट लक्षणं वर्णन केलेली आहेत. संसृष्टो व्याध्यो यस्य प्रतिलोम अनुलोमगाः आपन्न ग्रहणी रोगा सो अर्धमासम न जीवती, जे ज्या प्रकारच्या ग्रहणीच्या रुग्णामध्ये
प्रतिलोम आणि अनुलोम दोन्ही बाजूनी दोष किंवा मल बाहेर पडतो आहे, जे एकाच वेळेला छर्दी आणि अतिसार ही लक्षणं निर्माण झालेली आहेत. आणि अपन्न ग्रहणी रोग म्हणजे ग्रहणी रोग अपन्न झाल्यामुळे ग्रहणी दृष्टीतून रसाचंही नीट पोषण होत नाहीये आणि अत्यधिक रसक्षय निर्माण होतोय म्हणजे उत्तरोत्तर धातुक्षय झालेला आहे, ओजक्षय पण झालेला आहे, बलमांसक्षय निर्माण झालेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला अरिष्टाचा विचार करताना मी बलमांसक्षय या गोष्टीचा नक्की विचार करतो, किंवा वीतीभाव हा शोणितेषु वीतीभाव म्हणजे रक्तामध्ये आलेलं शैथिल्य आणि रक्ताचा क्षय याच्याबरोबर या लक्षणांबरोबर जर रसक्षय अत्यधिक दिसत असेल आणि जर ऊर्ध्व आणि अधो दोन्ही बाजूनी म्हणजे छर्दी आणि अतिसार ही दोन्ही लक्षणं जर दिसत असतील तर नक्कीच तो अर्धमासम न जीवती म्हणजे तो 15 दिवसामध्ये मृत्यू पावणारा ग्रहणीचा रुग्ण आहे, अशा स्वरूपामध्ये योगरत्नाकरांनी वर्णन केले. त्यामुळे या प्रकारे अरिष्टांपर्यंत सुद्धा ग्रहणी निदानाचा विचार करता येतो आणि ग्रहणीचा विचार करता येतो. आतापर्यंत आज आपण ग्रहणी निदाना संदर्भातला संपूर्ण विषय बघितलेला आहे. आता मी इथे थांबतो कारण अगदीच वेळ प्रयागला 1-2 मिनिटं तरी मिळावीत आणि उद्या आपण याचा चिकित्सेचा भाग बघूया असं सांगून माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. प्रयाग. धन्यवाद सर. अगदी म्हणजे हेतूपासून ते अरिष्टापर्यंत आणि बृहत्तरेपासून लघुत्तरेपर्यंत खूपच अवघड शब्दामध्ये आज ऐकायला मिळालं. आणि एक आपण ज्याला गुगल मॅप कसा बघतो आपण आकाशातनं तसा ग्रहणी असं छानपैकी बघायला मिळाला. आणि मला जे आता हायलाइटिंग पॉईंट वाटतो सगळ्यांनीच आपण नक्की शिकण्यासारखं की प्रत्येक लक्षणामागचं तर्क कार्यकारणभाव संप्राप्ती मंडळीचं सरांनी आज आपल्याला एक वस्तुपाठ घालून दिलाय. त्यामुळे ग्रहणी हे फक्त उदाहरण मात्र आहे, पण अशा प्रत्येक व्याधीमधील प्रत्येक लक्षण जर आपण तर्कशुद्ध विचार करून संप्राप्ती मांडू शकलो तर चिकित्सा ही नक्कीच आपली अधिक सुकर होईल. तर मी सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि हे आजचं जे आपलं सेशन आहे हे आपण आधी आज थांबूयात आणि उद्या पुन्हा आपण ग्रहणी चिकित्सा या पुढच्या विषयासाठी एकत्र भेटूयात. हा, यातल्या आजच्या निदानातल्या संदर्भातल्या शंका आहेत त्या आपण उद्या घेऊया कारण आजची मीटिंगची वेळ अगदी संपल्यामुळे ते आपण उद्या हे करूया. ऍब्सोल्युटली सर. त्यामुळे शंका असेल तर जरूर पाठवून ठेवा, देवदत्त सरांना सांगून ठेवा. उद्या मी किंवा सर कोणी असू तर सरांपर्यंत शंका आम्ही पोहोचवू. सर तुम्हाला शंकांची सर्व उत्तर देतील. धन्यवाद प्रयाग. आणि सगळ्या परत जे वैद्य होते त्या सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पण धन्यवाद शांतपणे सगळं ऐकून घेतल्याबद्दल.